मित्रांनो, आपण काही कोणाचे समर्थक नाहीत किंवा कोणाचे विरोधक नाहीत. लक्षात घ्या, खास करून राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाचे आपण समर्थक नाहीत. माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि यांच्यासारखे काही नेते आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. मग ते नेते, काही नेते भारतीय जनता पार्टीमध्ये असतील, काही नेते काँग्रेसमध्ये असतील, काही राष्ट्रवादीमध्ये असतील किंवा काही शिवसेनेमध्ये असतील. तो व्यक्ती बघून, तो माणूस बघून आपण त्याच्यावर प्रेम करतो. विषय असा आहे, एक साधारण दर्जाचा पत्रकार आहे अनिल थत्ते नावाचा. त्याने एक फेसबुकवर पोस्ट टाकली आणि त्यामुळे काय होतं, तो साधारण दर्जाचा जरी असला तरी काय असतं, आपले लोक त्याला भुलतात. त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे, त्याने पोस्ट केलेली आहे आणि त्यावर फेसबुकवर अनेक कॉमेंट येत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ बनवणं अत्यंत गरजेचं होतं. त्याने टायटल दिलेलं आहे आणि एक पोस्टरसुद्धा बनवलेलं आहे, देवेंद्र फडणवीस शरद पवारांपेक्षा 100 पट श्रेष्ठ. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु एक भली मोठी पोस्ट त्याने लिहिलेली आहे आणि ती पोस्ट बघा, ती पोस्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचा समाचार घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण ती पोस्ट वाचणार आहोत आणि सोबत लगेच त्याचा समाचार घेणार आहोत. तो लिहितो, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचं मूल्यमापन करताना केवळ प्रदीर्घ काळ सत्तेत राहणं म्हणजे श्रेष्ठत्व नव्हे, तर घेतलेले निर्णय, प्रगतीची दृष्टी आणि पारदर्शकता यावर नेत्याचं मोठेपण ठरतं. आजवर एका विशिष्ट वर्गाने शरद पवारांच्या कथित चाणक्य प्रतिमेचं जे स्तोम माजवलेलं आहे. आता नेमकं कोणत्या वर्गाने हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही, कारण शरद पवार ज्या मराठा समाजामधून येतात, ॲक्च्युली आता शरद पवारांचे नातेवाईक सर्वच जातीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना विशिष्ट एका मराठा जातीचं सुद्धा म्हणता येणार नाही. तरीसुद्धा नेमका कोणत्या वर्गाने, मग बहुजन वर्गाने, अभिजन वर्गाने, उच्चवर्णीयामध्ये तर शरद पवार येत नाहीत, मग कोणत्या वर्गाने स्तोम माजवलेला आहे हे मात्र त्याने सांगितलेलं नाही. त्याची चिरफाड केल्यास, तो पुढे लिहितो, त्याची चिरफाड केल्यास आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीशी तुलना केल्यास फडणवीस हे पवारांपेक्षा 100 पटीने कसे श्रेष्ठ, सुसंस्कृत आणि विकासाभिमुख नेते आहेत हे स्पष्ट होतं. देवेंद्र फडणवीस 100 पटीने श्रेष्ठ, ठीक आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी एक हाती सत्ता आतापर्यंत कोणालाही प्राप्त झालेली नाही. ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, RSS आहे, सगळी यंत्रणा आहे, हुकुमशाही आहे, अजून काय आहे, उच्चवर्णीयपणा आहे, आणि परंतु सुसंस्कृत, इथपर्यंत ठीक आहे. परंतु सुसंस्कृतपणा आणि देवेंद्र फडणवीस यांचा लांबून सुद्धा संबंध नाही. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा अपमान करणारा भगतसिंह कोश्यारी असेल, राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल, बाब्या पुरंदरे असेल, यांचा पाठीराखा देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत कसा, हा खरा प्रश्न आहे. आणि विकासाभिमुख नेते, आता विकास नेमका काय केला, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हे काहीच कळायला मार्ग नाही. परंतु विकासाभिमुख नेता त्याने म्हटलेला आहे. विकासाबाबतीत सगळेच नेते सारखे आहेत, हे मी अनेकदा म्हटलेलं आहे. आता बघा, पवारांचं राजकारण हे केवळ सत्ता मिळवणं, गटबाजी करणं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवणं याभोवती फिरत राहिलेलं आहे. तर फडणवीस यांनी आधुनिक विकास, पायाभूत सुविधा आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. पवारांचं बघा, म्हणजे हा आता तो काय आहे, फडणवीस यांच्या जातीचा आहे, त्याच्यामुळे तो जातीवर जाणार. हा जात आंधळा पत्रकार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे फडणवीसला सत्तेची हाव नाही. फडणवीसने एक सिटिंग गृहमंत्री असणाऱ्या अनिल देशमुख, बघा सत्ता कोणाची आहे, अनिल देशमुखची. गृहमंत्री कोण आहे, अनिल देशमुख. तरीसुद्धा त्या गृहमंत्र्याला राजीनामा द्यायला
भाग पाडून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. परंतु म्हणजे किती सत्ता पिपासू आहे आणि हे कशाच्या जीवावर? देवेंद्र फडणवीस यांची एवढी ताकद आहे का, क्षमता आहे का? तर हे कशाच्या जीवावर? RSS, ED, इन्कम टॅक्स, CBI आणि येथील बहुजनांची गुलामी याच्या जीवावर. आता बघा तो पुढं काय लिहितो की पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय विश्वासार्हता आणि नीतिमत्ता. शरद पवारांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहिले तर ती विश्वासघाताचा इतिहास म्हणून ओळखली जाते. 1978 मध्ये आपलेच मार्गदर्शक वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोत सरकार स्थापन करणं ही पवारांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात होती. आता शरद पवारांनी केलं ते राजकारण, तुम्ही त्यांना 100% 0 मार्क द्या, मायनस द्या, काही अडचण नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पंकजाताई मुंडे असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, अशा अनेक नेत्यांच्या किंवा विनोद तावडे यांना त्यांनी पार राजकारणातून हद्दपार करून टाकलं. हा पाठीमध्ये खंजर खुपसणं नाही का? आता बघा पुढं काय लिहितो तो. त्यानंतर 1999 मध्ये सोनिया गांधीच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा काढून काँग्रेस सोडणे आणि अवघ्या 2 महिन्यात त्याच काँग्रेससोबत सत्तेसाठी हातमिळवणी करणे हा त्यांच्या सोयीस्कर राजकारणाचा कळस होता. या उलट आता सोयीस्कर राजकारण आता काय करता? शरद पवार यांना एक हाती कधी सत्ता भेटली का? ED, इन्कम टॅक्स, CBI यांची जी साथ पाहिजे ती भेटली का? किंवा एक हाती त्यांच्याकडे सत्ता कधी आलीच नाही. त्यामुळे येथे त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि सत्तेसोबत मॅनेजमेंट काय असेल ते शरद पवार यांनी केलेलं आहे. तुम्ही त्यांना 0 मार्क द्या, परंतु त्यामुळे देवेंद्र फडणवीस श्रेष्ठ ठरत नाही. आता बघा, याउलट देवेंद्र फडणवीस हे एकनिष्ठतेचं दुसरं नाव आहे. बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस हे विषमतावादी, वर्णवादी, वर्णवर्चस्ववादी, जातीयवादी व्यवस्थेचे एकनिष्ठ पाईक आहेत. हे मात्र 100% खरं. बघा, नागपूरचे तो पुढे लिहितो, नागपूरचे नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री असा खडतर प्रवास त्यांनी स्वतःच्या हिमतीवर केला आहे. दिल्लीच्या आशीर्वादाने नव्हे तर त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि कार्यक्षमतेमुळे त्यांना नेतृत्व मिळालं. राज्यातील 95% जनता देवेंद्र फडणवीस यांना पसंत सुद्धा करत नाही. देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने पक्ष फोडून काय फोडून मुख्यमंत्री झालेले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला, देशाला माहीत आहे. जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरलेला आतापर्यंतचा काळा इतिहास असणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. आता बघा, पक्षाशी आणि विचारसरणी पक्ष एकनिष्ठ, आता विषमतावादी विचार आहेत, सत्ता आहे, एकनिष्ठ राहणारच. बघा, आणि याचं उत्तम उदाहरण आहेत. 100 मार्क देऊन टाका, काही अडचण नाही. पुढं काय लिहितो तो. दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा आणि जातीचे राजकारण. शरद पवारांच्या राजकारणावर नेहमीच जातीवादाला खतपाणी घालण्याचा आणि समाजात दुही माजवल्याचा गंभीर आरोप होत आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध OBC आणि ब्राह्मण असा जातीय द्वेष जाणीवपूर्वक वाढवला गेला, जेणेकरून विशिष्ट मतांचं ध्रुवीकरण करता येईल. इतकंच नव्हे तर हिंदू धर्माचा आणि हिंदू श्रद्धास्थानांचा छुपा द्वेष करणं, दाऊदच्या संदर्भातील संशयास्पद भूमिका आणि मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी मुस्लिमांचे लाड करण्यासाठी 13व्या खोट्या बॉम्बस्फोटाचा नॅरेटिव्ह तयार करणं, या गोष्टी पवारांच्या कथित धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाडतात. या उलट देवेंद्र फडणवीस यांनी सबका साथ सबका विकास हा मंत्र प्रत्यक्षात आणला. त्यांनी मुख्यमंत्री असताना कोणत्याही जातीवर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कोर्टात लढून मिळवून दिलं आणि त्याचवेळी OBCच्या हक्काचंही संरक्षण केलं. फडणवीस यांचं राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर चालतं, जातीच्या समीकरणावर नाही. आता आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढवली नाही, मग आणि मराठ्यांना आरक्षण दिलं, OBCवर अन्याय झाला नाही. हे बोलणं पटण्यासारखं आहे का? अरे, ज्यांच्या नोंदी होत्या त्या नोंदीसाठी अनेक मराठ्यांना बलिदान द्यावं लागलं.
मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करावं लागलं, स्वतःचा देह जाळावा लागला. हे काही जर न करता तर जर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असतं तर त्यांना मार्क दिले असते. हे मराठ्यांनी लढून मिळवलेलं आहे. तर लढून मिळवल्याचं श्रेय जर देवेंद्र फडणवीस यांना जर भेटत असेल तर हा तुम्हाला सांगितलं ना पहिलंच, हा पूर्णपणे जात आंधळा माणूस आहे. आणि याने भांडणं कुठं नाही लावली. मराठा ओबीसीमध्ये भांडणं कोणी लावली? शरद पवारांनी उलट ओबीसींना आरक्षण दिलं, उलट मराठ्यांच्या हिस्साचं दिलं. आता तिथं भांडणं लावायचा काय संबंध आहे? त्यावेळेस त्यांच्याकडून चूक झाली. जातनिहाय जनगणना करून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या पद्धतीने आरक्षण लागू करण्यामध्ये शरद पवार यांची चूक झालेली आहे. परंतु शरद पवार यांनी कधीही जातीमध्ये भांडणं लावलेली नाहीत, लक्षात घ्या. आता पुढं काय तो लिहितो, तिसरा आणि सर्वात मोठा फरक म्हणजे विकासाचा पट. पवारांच्या 50 वर्षांच्या राजकारणात त्यांनी सहकार क्षेत्राचा वापर करून स्वतःची संस्थात्मक जहागीरदारी तयार केली. साखर कारखाने, दूध संघ आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गुलाम बनवून ठेवण्याचं काम या व्यवस्थेने केलं. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा कोणाच्या काळात झाला हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. या उलट 2014 ते 19 या अवघ्या 5 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकला. नेमका काय चेहरा मोहरा बदलून टाकला? आता ह्या पत्रकार थत्तेचा चेहरा आता तिथं बसवावा लागेल. आता जो सहकार क्षेत्र आहे, दूध संघ आहे, सहकारी बँक आहे, यामधून लाखो लोकांना नोकरी भेटली, रोजगार भेटला, अनेकांचे संसार उभा राहिले, हे दिसणार नाही. तसं देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना रोजगार दिला हे सांगणं गरजेचं आहे. परंतु त्या बाबतीत यांच्याकडे कसलंही उत्तर नाही. म्हणजे उलट छत्रपती शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं, सर्वास पोटास लावणे आहे, ते काम शरद पवार यांनी केलेलं आहे. पुढं काय लिहितो तो, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा देशातील पायाभूत सुविधांचा मैलाचा दगड ठरला आहे. मुंबईतील मेट्रोचे जाळे, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून हजारो गावांना दुष्काळमुक्त करणं आणि देशाच्या सर्वाधिक परकीय FDI मिळवून देण्यात महाराष्ट्र नंबर 1वर आणणं हा फडणवीस यांच्या आधुनिक आणि कंत्राटदार मुक्त विकासाचा धाडसी पट आहे. ते केवळ घोषणा करत नाहीत तर प्रकल्प वेळेत पूर्ण करून दाखवतात. अरे बाबांनो, आता रस्ते, वीज, पाणी, रोड, पूल, या योजना, बंधारे, या योजना नित्य चालत असतात. सरकार ठाकरेचं असो, काँग्रेसचं असो, उद्या वंचित बहुजन आघाडीचं सरकार येऊ, कोणाचंही येऊ. वंचित बहुजन आघाडीची अकोल्यामध्ये सत्ता होती, तिथं सुद्धा त्यांनी तेच कामं तेच चालणार. रस्ते, हे विकास कामं हे कोणतंही सरकार असो नित्य चालत असतं. आणि त्यामुळे त्यावरून कोणालाही श्रेष्ठ कनिष्ठ ठरवता येत नाही. आणि ज्या पद्धतीचा विकास असा आगळा वेगळा करून दाखवायला पाहिजे होता, त्यामध्ये तर काही झिरो योगदान आहे देवेंद्र फडणवीस यांचं. आणि उलट काँग्रेसने या देशामध्ये काहीच तयार होत नव्हतं, त्या काळामध्ये सुद्धा देश उभा करण्याचं काम केलेलं आहे, हे नाकारून चालता येणार नाही. पुढं काय लिहितो तो, शेवटी नेतृत्व घडवण्याच्या आणि टिकवण्याच्या क्षमतेचा विचार केला तर शरद पवारांनी आपल्या समकालीन आणि पुढच्या पिढीतील कर्तबगार नेत्यांचे पंख नेहमीच कापले. अरे बाबा, शरद पवार यांनी किती मोठे नेते केले. आज ते अनेक जण कॅबिनेट मंत्री आहेत, कोणी उपमुख्यमंत्री राहिले, कोणी काय राहिले. आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला तयार केलं? जे ऑलरेडी भारतीय जनता पार्टीमध्ये तयार झाले होते, पंकजाताई मुंडे असतील, तुम्हाला नाव घेतलं अगोदरच, ह्या सगळ्यांचे पंख छाटण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणि दुसऱ्या पक्षातले, काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले, शिवसेनेमधले आयते नेते आयात करून त्यांच्याद्वारे सरकार स्थापन केलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या लेकराला आपलं स्वतः लेकरं पैदा केलेले नाहीत. आणि बघा, जेणेकरून कुटुंबाबाहेर नेतृत्व जाणार नाही. अरे मग ही आता भाजपमध्ये असणारे, आता सध्या असणारे ते विखे पाटील किंवा देवेंद्र फडणवीस, हे सुद्धा घराणेशाहीचंच अपत्य आहे स्वतः. खरं तर देवेंद्र फडणवीस घराणेशाही प्लस जात वर्चस्व याचं अपत्य आहे. केवळ जातीमुळे
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद भेटलेलं आहे आणि उद्या प्रधानमंत्रीपद सुद्धा भेटेल. आता बघा, या उलट काय म्हणतात ते, छगन भुजबळ, आर पाटील यांच्यासारख्या नेत्यांना त्यांनी नेहमीच नियंत्रणात ठेवलं. बाबा, छगन भुजबळ आज हजारो कोटीचे मालक झालेले आहेत. आर पाटील यांना एकदम साधारण कुटुंबातील व्यक्तीला या महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री बनवलं. असं देवेंद्र फडणवीस यांनी केलं का? दाखवा, एक उदाहरण दाखवा. ते म्हणतात या उलट देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये नव्या दमाचे नेतृत्व तयार केलं. कोणतं? राधाकृष्ण विखे पाटील, कोण? उदयनराजे भोसले, कोण? हे सगळे घराणेशाहीचे नेते जे ऑलरेडी तयार आहेत त्यांनाच फक्त उचललं आणि काय नेतृत्व तयार केलं. पुढं काय लिहितात ते, देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना ताकद दिली आणि विरोधकांच्या साम दाम दंड भेदाच्या राजकारणाला पुरून उरले. अरे, साम दाम दंड भेद, ईडी, इन्कम टॅक्स, पार देशामध्ये हुकुमशाही आणलेली आहे. विनाकारण आत्ता एका फेसबुकच्या पोस्टवरून एका जणाला 3 महिने जेलमध्ये डांबण्याचं काम, आत्ताच आमचे जे विकास लवांडे आहेत त्यांना विनाकारण 2 दिवस जेलमध्ये टाकण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एवढं मोठं महापातक केलेलं आहे, एका रनिंग गृहमंत्र्याला केलेलं आहे. संजय राऊत यांचा गुन्हा नसताना त्यांना जेलमध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे. पुढे पहा, 2019मध्ये ज्या पद्धतीने पवारांनी जनमताचा अनादर करून अनैसर्गिक महाविकास आघाडीची खिचडी शिजवली, त्याला फडणवीस यांनी तितक्याच ताकदीने उत्तर देऊन भाजपला पुन्हा सत्तेमध्ये आणलं. हा म्हणजे काय बोलावं यांना. आता अजित पवार आणि शरद पवार यांची विचारधारा, हे अजित पवार आणि फडणवीस यांची विचारधारा एक आहे का? मग ते भाजपसोबत कसं काय सत्तेमध्ये जमतात? अनेक आहेत. आता गोपीचंद पडळकर यांना आमदार केलं, ते तर एकीकडे फुले शाहू आंबेडकरच्या बाता मारत होते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. असे कितीही उदाहरणं देता येतील. पण यांना कसं आहे, हा तुम्हाला सांगितलं एकदम साधारण थिल्लर पत्रकार आहे. थोडक्यात पुढं तो लिहितोय बरं का. थोडक्यात सांगायचं तर शरद पवारांचं राजकारण हे भूतकाळातील तडजोडी, गटबाजी आणि जातीवादाचं प्रतीक आहे. म्हणजे ॲक्च्युली तो जे शरद पवारांबद्दल लिहित आहे तो फडणवीसबद्दलच लिहित आहे. तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या आधुनिक, प्रगत आणि पारदर्शक भविष्याचे शिल्पकार आहेत. म्हणूनच इतिहासाच्या पानात नाव कोणाचं असेल यापेक्षा महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा महानायक म्हणून देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांपेक्षा 100 पट श्रेष्ठ ठरतात. काय आहे, अनिल गंगाभेदी असं काहीतरी, थत्ते असं काहीतरी त्याचं नाव आहे. याला ओळखतो मी अनेक दिवसापासून, म्हणजे भेट नाही पण असा सोशल मीडियावर वगैरे. हा एक थिल्लर पत्रकार आहे साधारण दर्जाचा, काही दखल घेण्यायोग्य नाही. परंतु काय असतं की सध्या यांचा सुकाळ आलेला आहे, विक्रतांचा सुकाळ आलेला आहे. औरंगजेबाने किंवा मोगलांनी 600 वर्षे 400 वर्षे राज्य केलं म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. त्याच पद्धतीने येथील सगळी सिस्टम, निवडणूक आयोग, सगळे आमदार, मराठा आमदार, ओबीसी आमदार यांना विकत घेऊन, कॅप्चर करून, यांना सरदार बनवून, गुलाम बनवून सत्ता स्थापित केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची तुलना होऊ शकते तर ती भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, बाब्या पुरंदरे, राहुल सोलापूरकर यांच्यासोबतच. याच्यापेक्षा जास्त शब्द नाहीत. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.